डॉलर हरभऱ्याची बीट चालू आहे. बघू शकता हा जो माल याची बीट चालू आहे. बघू शकता डॉलर बघू शकता माल. आज आपण येईल जालना बाजार समितीला आणि आपण हराशी पण बघितली. डॉलर हरभरा येईल होता चिंतामणी ट्रेडर्सवर आणि आपल्यासोबत जे आडत दुकानदार आहे त्यांचे सहकारी त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आजचे जे बाजारभाव आहे डॉलरची आवक कशी आहे, कमीत कमी काय भाव आहे आणि जास्तीत जास्त काय भाव आहे, तसेच जे व्हिटूशान आहे पांढरा त्याची काय भाव आहे व जो आपला भगवा कलरचा लाल कलरचा जो गावरान हरभरा आहे त्याची काय भाव आहे संपूर्ण माहिती पुढे जाणून घेऊया. बाजूला शेतकरी बांधव आहे डॉलर उत्पादक त्यांच्याकडून आपण थोडक्यात एक डॉलरविषयी माहिती जाणून घेऊया. आपल्यासोबत आहे आडत दुकानदार. दादा पहिला आपला संपूर्ण परिचय द्या. माझं नाव संदीप श्रीकांतराव कचरे. हां आमचं इथं ओमकार ट्रेडर्स आणि बालाजी ट्रेडिंग कंपनी म्हणून आडत दुकान आहे. हां आणि आज आमच्या इथे डॉलरची विक्री झालेली आहे 6668 रुपयाप्रमाणे. 6668. तर कशा परत होता डॉलरचं? डॉलरचा हा मध्यम प्रतीचा डॉलर हरभरा होता. हां हां उच्च प्रतीचा डॉलर हरभरा 7200 रुपये ते 7500 रुपयाच्या दरम्यान विकतो. हां आणि कमीत कमी 6200 6300 रुपये डॉलर हरभऱ्याचे भाव. कमीत कमी समजा मग त्याच्यामध्ये काय समजा कमतरता असते त्या डॉलरमध्ये जो कमी भाव त्या विकतो ते? डॉलरमध्ये एक तर फूट झालेली नाही पाहिजे, हां त्यानंतर माती नाही पाहिजे, हां त्याची साईज जाड पाहिजे. जाड पाहिजे. हां 100 ग्रॅममध्ये इतके जास्त कमीत कमी दाणे बसतील हां हां तर तो डॉलर उच्च प्रतीचा समजला जातो. हां आणि 100 ग्रॅममध्ये जर दाण्याची संख्या जास्त बसली हां हां तर तो डॉलर कमी प्रतीचा समजला जातो. समजा त्यात व्हिटो मिक्स असला तर भाव कमी लागतो. आणि दुसरी एक सेकंड जी काबलीची व्हेरायटी आहे व्हिटू व्हेरायटी हां किंवा विराट हां हां तो मिसळलेला नाही पाहिजे. हां हां एक प्रतीचा आणि हात बनावट म्हणजे ज्याला आपण मराठी भाषेमध्ये निसून निवडून दळण केलेला हरभरा जो आहे हां तर त्याला सर्वात उच्च भाव देतो 7200 ते 7500. 7500. आणि व्हिटूचे काय दर आहे समजा पांढरा हरभरा छोटा? पांढरा व्हिटू हरभऱ्याचे 5200 रुपये ते 5600-5700 रुपये दर आहे. आणि जो आपला नवीन लाल हरभरा गावरान हरभरा त्याचे काय भाव गावरान आहे? हरभरा 5400 ते 5500 रुपये दर आहे. वरमध्ये का भाव थोडे कमी झाले का हरभऱ्याचे आज समजा आज रोजी आता? भाव कमी नाही झाले म्हणता येणार. हां खालचे काय भाव आहे समजा लाल हरभऱ्याचे? लाल हरभऱ्याचे 5300 रुपयापासून वरमध्ये 54-54. 54. चालतं. धन्यवाद. आपल्यासोबत कचरे भाऊ त्यांनी आपलं थोडक्यात माहिती दिली डॉलर बाजारभाव तसेच इतर जो हरभरा आहे त्याच्या बाजारभावाविषयी. आपल्यासोबत शेतकरी बांधव त्यांच्याकडून जाणून घेऊया थोडक्यात माहिती. दादा तुमचं नाव सांगा फक्त. माझं नाव विलास कारभारी नरोडे, राहणार तालुका घनसंगी, जिल्हा जालना. तर किती एकरमध्ये पेरला होता हरभरा? हा 5 एकरमध्ये होता. 5 एकरमध्ये किती कट्टे झाले सगळे? 75 कट्टे झाले. 75. तर किती समजा किती भरणं आपलं ॲव्हरेज किती आलं समजा एकरी? 8-9च्या दरम्यान आलं समजा. 8-9चं. तर किती फवारणी करायला लागते बरं याला? हे आपल्या ह्या फवारण्यासाठी समजा सारख्याच लागत आहे. हां हां पाण्याचं नियोजन करून लागत आहे. पाणी जास्त लागतं का? नाही कमी लागेल. पाणी कमी लागतं. हा जमीन कशी पाहिजे डॉलरला? मध्यम स्वरूप जास्त तरी जातं. चालते. आणि भाव काय मिळाला पाहिजे बरं डॉलरला समजा तवा पुरतो भाव आपला? डॉलर गेल्या वर्षी 9 विकलं होतं पण यंदा भाव नसल्यामुळे कमी गेलं. कमी. समजा 9-10 हजार भाव पाहिजे डॉलरला. हा ॲव्हरेजच्या हिशोबानं खर्चाच्या हिशोबानं ना? आवडीच्या हिशोबाने समजा. हां चालतं. धन्यवाद. या ठिकाणी डॉलर हरभऱ्याच्या लागवड पेरणी करताना जमिनीमध्ये वापसा भरपूर प्रमाणात पाहिजे. हां ओल जर जमिनीत जास्त असली हां तर बियाणे जमिनीमध्येच सडून किंवा त्याला पहिल्या अवस्थेमध्येच बुरशीची लागण होते. हां मर हा. समजा. आणि बुरशीची लागण जर झाली तर जोमदार कोंब निघत नाही. हां हां तर सर्वप्रथम तर जमिनीमध्ये वापसा चांगली पाहिजे. हां हां जमीन चांगली मध्यम हां आणि हलकी तिन्ही जमिनीमध्ये डॉलर हरभरा येतो. हां हां फक्त लागवडीचं नियोजन पाहिजे. हां टोकन पद्धतीने जर लागवड केली हां आणि बियाणे प्रमाणित ठेवले हां तर त्याची जोमदार वाढ होते.
हां त्यानंतर पाण्याचं पण नियोजन पद्धतशीरपणे दिलं जायला पाहिजे, हां कारण की याला अति पाणी जमत नाही. हा ती पान झालं तर काय होतं समजा. अति पाणी जर झाले हां तर हे फक्त झाड वाढीवरती धावतं हां आणि त्याला माल फार कमी प्रमाणात लागतो. बरोबर. आपल्या गावरान भाषेत सांगायचं तर ते नुसतंच मस्तडतं. हां 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 हा झाड तर खूप वाढलेलं दिसतं हां पण त्याला माल काही लागलेलं दिसत नाही. बरोबर. हा जसं आपण एखाद्या लेकराचा खूप लाड केला, हां लेकरू तर खूप दिसतं पण ते कामात काहीच राहत नाही. बरोबर. हा ते फक्त बापाच्या जीवावरच खातं. हां तसं हे हरभरा जर तुम्ही अति लाड केला हां तर ते फक्त मस्तडतं. बरोबर आहे. म्हणजे त्याला पाण्याचं एकदम काटेकोरपणे नियोजन. पाण्याचं काटेकोर नियोजन पाहिजे, त्यानंतर फवारणीचं नियोजन पाहिजे. हां थंडीची जर साथ भेटली हां तर याला ॲव्हरेज पण छान भेटतो. हां आणि खळं करता वेळेस अगदी योग्य वेळेवरती खळं करावं लागतं. हां जर तुम्ही सोंगणीला कापणीला उशीर केला हां तर त्याचा कलर संपून जातो हां उन्हामुळे. हां आणि मळणी यंत्रामध्ये थ्रेशरमध्ये जर तुम्ही जास्त स्पीडच्या थ्रेशरमध्ये जर खळं केलं हां तर त्याच्यामध्ये दाणे फुटून डाळ होते बरोबर आणि आहे. डाळ झाली तर मग भाव कमी होतो. चालतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे हे डॉलर हार्बर करणं सर्वांच्या बसचं रोग नाहीये. हां हां त्याला समजा हाडाचा शेतकऱ्याला. इंग्रजी मीडियम मध्ये जसं आपण छोट्या बालकाला टाकल्यावर आपण त्याला कशी टापटीप ठेवावं लागते, हां तर इंग्लिश मीडियमच्या पोरासारखी त्याची फार सोय ठेवावं लागते. हां हां तेव्हा ते डॉलर हार्बरा चांगले रिझल्ट देतो. बरोबर. नाही चालतं. तर मग आपलं जे गावरान हार्बर आहे हां आपलं मराठी माध्यमिक शाळेसारखं बस आवडून धडवून पेरून टाकायचं, कधी बी खळं करायचं हां आणि नाफेडला कसं बी चाललं जातं. बरोबर. चालतं. धन्यवाद. आपल्यासोबत आहे संदीप भाऊ, त्यांनी आपलं खूप छानपैकी समजून सांगितलं. चालतं. या व्हिडिओमध्ये थांबूया, आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.